काल अर्थात 5 जून 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा शासन निर्णय आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेला आहे। हा शासन निर्णय नेमका काय आहे, त्याचबरोबर या शासन निर्णयाचा कोणकोणत्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो, महाराष्ट्र राज्यातील ज्या विद्यार्थ्यांनी जेईची परीक्षा दिली असेल, सीईटीची परीक्षा दिली असेल किंवा आता 21 जून 2026 रोजी होणारी नीटची परीक्षा देणारे विद्यार्थी असतील, अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा GR आहे। GR मध्ये उल्लेख ओबीसी विद्यार्थी आणि SCBC विद्यार्थ्यांचा जरी असला तरी बाकी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही महत्त्वाचे पॉईंट या GR मध्ये आहेत। संपूर्ण शासन निर्णय आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनल। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करू शकता। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय। महाराष्ट्र शासनाचा हा GR आहे। मराठा समाजाला इतर मागासवर्गीयाप्रमाणे शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा यांचा लाभ अनुज्ञेय करण्याबाबत, म्हणजेच जे मराठा समाजातील विद्यार्थी आहेत ज्यांना SCBC अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये 10% आरक्षण दिलेलं आहे, रिझर्वेशन दिलेलं आहे, या विद्यार्थ्यांना OBC प्रमाणे शैक्षणिक लाभ जे आहेत ते देण्यात यावेत, त्या संदर्भातला हा शासन निर्णय आहे। परंतु या शासन निर्णयामध्ये काही पॉईंट असे आहेत जे इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत। मग इतर राज्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा शिष्यवृत्तीचा मुद्दा असो किंवा इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड म्हणजे संपूर्ण काउन्सिलिंग प्रक्रियेचे मेरिटवरचे राऊंड संपल्यानंतर कॉलेज स्तरावरचा जो राऊंड होतो त्या संदर्भात काही महत्त्वाच्या नोंदी या GR मध्ये आहेत। संपूर्ण विषय आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी समजून घेणार आहोत। याविषयीची डिटेल स्लाइड सुद्धा आपण पुढे बनवलेली आहे। तर हा शासन निर्णय पूर्ण महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय वेबसाईटवर त्या ठिकाणी उपलब्ध आहे। याच्यामध्ये जेवढ्या काही लाभ आहेत OBC विद्यार्थ्यांना मिळत आहे किंवा जेवढा लाभ OBC समाजाला मिळतो त्या संपूर्ण लाभ SCBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळणार आहे असं सांगितलंय। याच्यामध्ये शैक्षणिक लाभ जे आहेत हे जास्त प्रमाणात आहेत। 8 प्रकारचे लाभ त्यांनी सांगितलेत, त्याच्यामध्ये 5 ते 6 तर शैक्षणिक लाभ आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। तशा प्रकारच्या बातम्या सुद्धा वेगवेगळ्या पोर्टलला आलेल्या सुद्धा आपण पाहतो की वेगवेगळ्या पोर्टलला कालपासून न्यूज पोर्टलला ह्या बातम्या त्या ठिकाणी चालू आहेत। OBC एज्युकेशनल स्कीम, फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, OBCंना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती मराठा समाजालाही लागू, 8 योजनांचा GR निघाला। अशा प्रकारे म्हणजेच 8 योजना आहेत त्या जशाच तशा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू असतील असं सांगितलेलं आहे। त्याच्यापैकी जास्तीत जास्त योजना जर आपण बघितल्या तर त्या शैक्षणिक योजना आहेत। त्या शैक्षणिक योजना कोणकोणत्या आहेत त्या सुद्धा या न्यूजमध्ये दिलेल्या आहेत। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, त्या ठिकाणी पाहू शकता। परंतु नेमके बदल काय होतील, विशेषतः प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भातले नेमके काय बदल होतील ते आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी समजून घेणार आहोत। शासन निर्णय 5 जून 2026 मराठा समाजासाठी वैद्यकीय व शैक्षणिक सवलती, MBBS, BAMS, BDS, BHMS, BUMS, फिजिओथेरपी ॲडमिशन असेल किंवा इंजिनिअरिंग ॲडमिशन असेल, या संदर्भातला हा शासन निर्णय त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे। असे सगळे शासन निर्णय जे आहेत ते आपल्या कट ऑफ मंत्रा ॲपमध्ये विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी पाहता येतील। कट ऑफ मंत्रा ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ॲप डाउनलोड केल्यानंतर रजिस्टर्ड केल्यानंतर त्या ठिकाणी फ्री बुकलेट नावाचं टॅब आहे, त्याच्यामध्ये एक फोल्डर बनवलेला आहे शासन निर्णय। विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून जेवढे काही महत्त्वाचे शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर आत्तापर्यंत प्रकाशित झालेले आहेत ते सगळे शासन निर्णय विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी या फोल्डरमध्ये पाहायला मिळतील। ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक देण्यात आलेली आहे। शासनाचे मुख्य निर्णय, OBC प्रमाणे समान लाभ, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आता इतर मागासवर्गीय म्हणजेच OBC प्रवर्गाच्या धर्तीवरील सर्व शैक्षणिक सवलती त्या ठिकाणी लागू असल्याचं या GR मध्ये सांगितलेलं आहे। व्यावसायिक शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती, खाजगी आणि शासकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण शुल्काची व इतर 16 बाबींची प्रतिपूर्ती शासन करेल। आता ह्या 16 बाबी नेमक्या कोणत्या आहेत ते सुद्धा आपण पुढील साइडमध्ये पाहणार आहोत। शैक्षणिक वर्ष, सदर शासन निर्णयातील तरतुदी चालू शैक्षणिक वर्षापासून म्हणजे सन 2026-27 पासून लागू राहतील असं सांगितलेलं आहे। 2 अत्यंत महत्त्वाचे बदल या GR मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। 2 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे सुद्धा या GR मध्ये पाहायला मिळतात। एक आहे ऑटो अपडेटेड सवलती। भविष्यात OBC प्रवर्गासाठी शासनाने कोणत्याही नवीन शैक्षणिक सवलती लागू केल्यास त्या मराठा समाजाला आपोआप लागू होतील, यासाठी स्वतंत्र GR ची गरज नाही। म्हणजेच OBC साठी शासन जो काही GR काढेल शैक्षणिक संदर्भातला
तो जशाच तसा SCBCच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ठिकाणी लागू असण्याचं सुद्धा या GR मध्ये सांगितलेलं आहे. ऑटो अपडेटेड सवलती, संस्था स्तरावरील प्रवेश हा एक महत्त्वाचा मुद्दा सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. कॅप राऊंड नंतर रिक्त राहिलेल्या जागांवर संस्था स्तरावरील मॅनेजमेंट प्रवेशांनाही सवलती लागू राहतील. प्रवेश नियंत्रण समितीची मान्यता आवश्यक आहे. म्हणजे संपूर्ण कॅप राऊंड ऑनलाईन पद्धतीने झाल्यानंतर साधारणतः 3 ते 4 राऊंड जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने होतात. वॅकन्सी राऊंड पर्यंत 4 राऊंड ऑनलाईन पद्धतीने होतात आणि पूर्वी म्हणजेच 2025च्या काउन्सिलिंग मध्ये सुद्धा शेवटचा जो राऊंड आहे MBBS BDSचा तो संस्था स्तरावर त्या ठिकाणी दिलेला होता. मेल स्वरूपात तो राऊंड त्या ठिकाणी कंडक्ट केलेला होता. तर अशा प्रकारचा राऊंड इन्स्टिट्यूशनल राऊंड याला सुद्धा स्कॉलरशिप देण्याच्या तयारीत महाराष्ट्र शासन आहे. यासाठी प्रवेश नियंत्रण म्हणजेच ॲडमिशन रेग्युलेटरी ऑथॉरिटीची त्या ठिकाणी परमिशन असणं गरजेचं आहे. ॲडमिशन रेग्युलेटरी ऑथॉरिटी कोण? CET सेल जे आहे त्यांचीच एक बॉडी ॲडमिशन रेग्युलेटरी ऑथॉरिटी जी संपूर्ण कोर्सेसचे जे काही प्रवेश आहेत त्याच्यावर नियंत्रण त्या ठिकाणी ठेवत असते. आणि आणखी एक बातमी येते की यावर्षीपासून वैद्यकीय प्रवेशासाठी इन्स्टिट्यूशनल राऊंड पूर्णतः त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन बंद करण्याच्या तयारीत आहे. CETने तशा प्रकारचा प्रस्ताव, CET सेल जी ही प्रवेश प्रक्रिया कंडक्ट करणारी बॉडी आहे तशा प्रकारचा प्रस्ताव सुद्धा त्यांनी तयार केलेला आहे. आणि इन्स्टिट्यूशनल राऊंड जर बंद झाले आणि सगळेच राऊंड जर ऑनलाईन पद्धतीने भरले गेले तर विद्यार्थ्यांना अगदी शेवटच्या राऊंडला जरी ॲडमिशन झालं तरी त्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन ऑनलाईन पद्धतीने झालेलं असल्यामुळे त्या विद्यार्थ्याला सुद्धा इन्स्टिट्यूशनल राऊंडला जरी ॲडमिशन झालं तरी त्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिपचे लाभ देण्याच्या तयारीत महाराष्ट्र शासन आहे. हा जो काही निर्णय आहे महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. याच्या अगोदर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेला आहे अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप बेनिफिट मिळत नव्हते, त्या ठिकाणी अडचणी येत होत्या. परंतु हा मुद्दा आता क्लिअर झालेला आहे की यावर्षीपासून इन्स्टिट्यूशनल राऊंड होण्याची शक्यता कमी आहे. सर्वच राऊंड ऑनलाईन पद्धतीने मेरिट बेसवर भरणार आहेत. त्याच्यामुळे इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडला जरी विद्यार्थ्याचं ॲडमिशन झालं असेल तरी त्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळण्याचे जास्तीत जास्त चान्सेस या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. स्कॉलरशिप कुठे मिळणार नाही, फक्त मॅनेजमेंटला जर तुम्ही ॲडमिशन घेतलं असेल IQ कोट्याला तर तुमचं स्कॉलरशिपची त्या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकते. परंतु मेरिट बेसवर अगदी शेवटच्या राऊंडपर्यंत तुमचं ॲडमिशन झालं असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळण्याचे चान्सेस या GR मुळे त्या ठिकाणी ओपन झालेले आहेत. वैद्यकीय प्रवेशातील प्रत्यक्ष फायदे हा GR जो आहे याच्यातला प्रत्यक्ष फायदे वैद्यकीय विशेषतः मेडिकल ॲडमिशनमध्ये काय काय आहेत ते सुद्धा आपण पाहूयात. महाविद्यालयाचा प्रकार खाजगी प्रायव्हेट वैद्यकीय महाविद्यालय फी सवलत आणि प्रतिपूर्ती. समजा ट्युशन फी 8 लाख आहे, विद्यार्थ्याला OBC प्रमाणेच फी सवलत मिळेल व उर्वरित फी शासन भरेल. म्हणजेच एखाद्या कॉलेजची 8 लाख रुपये वार्षिक फीस आहे. तर मुलींचं म्हणजेच जे गर्ल्स स्टुडंट आहेत मुलींना पालकांचं उत्पन्न जर 8 लाखापेक्षा कमी असेल आणि कॅटेगरीमधली विद्यार्थिनी असेल तर 100% शुल्क माफ आहे. मुलींचा प्रश्न या ठिकाणी नाही. परंतु मुलांच्या बाबतीत OBCच्या विद्यार्थ्यांना 50% जवळपास स्कॉलरशिप त्या ठिकाणी मिळते. ही सवलत SCBCच्या विद्यार्थ्यांना लागू राहील. पूर्वी सुद्धा ही सवलत त्या ठिकाणी लागू तशा प्रकारे होतीच. परंतु बाकी ज्या 16 बाबी आहेत त्या पुढील स्लाइडमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सुद्धा सवलत मिळणार आहे. शासकीय GMC वैद्यकीय महाविद्यालय याच्यामध्ये सुद्धा जो काही OBCच्या विद्यार्थ्यांना बेनिफिट लागू आहे तोच SCBCच्या विद्यार्थ्यांना लागू असणार असल्याचं शासनाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता ज्या 16 बाबींचा उल्लेख शासनाने GR मध्ये केलेला आहे त्या 16 बाबी नेमक्या कोणकोणत्या असू शकतात? वेगवेगळ्या प्रकारच्या 16 फीस त्या ठिकाणी असू शकतात. लायब्ररी शुल्क, प्रयोगशाळा शुल्क, जिमखाना, परीक्षा, नोंदणी, विद्यार्थी कल्याण निधी, संगणक, इंटरनेट, वैद्यकीय तपासणी आणि बाकी इकडच्या सगळ्या ह्या 16 बाबी त्याच्यामध्ये असू शकतात. म्हणजेच महाराष्ट्र शासन आणखी एक चांगला निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. याच्या अगोदर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला होता, तुम्हाला आठवत असेल. त्याच्यामध्ये ट्युशन फीस आणि ही मुलींना 100% माफ झाल्यामुळे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना माफ झाल्यामुळे बाकी कॉलेजेस काय करायचे की इतर ज्या काही ह्या शुल्क आहेत याच्यामधून पैसे जे आहेत ते विद्यार्थिनींकडून किंवा मुलांकडूनही कॉलेजेस घ्यायचे. परंतु महाराष्ट्र शासन आता एकच फीस त्या ठिकाणी कॉलेजला ठरवणार असल्याच्या सुद्धा बातम्या आलेल्या होत्या. ट्युशन फीस अंतर्गतच ह्या सगळ्या फीस येणार असल्यामुळे ह्या सुद्धा आता स्कॉलरशिपमध्ये समाविष्ट होण्याच्या जोरदार चर्चा त्या ठिकाणी चालू झालेल्या. हा एक निर्णय जो आहे तो महाराष्ट्र राज्यातील सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. अंमलबजावणी व अर्ज प्रक्रिया MahaDBT पोर्टल प्रवेश निश्चित झाल्यावर लाभ मिळवण्यासाठी MahaDBT ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.
तांत्रिक अपडेट पोर्टलवर अर्ज स्वीकारण्यासाठी आवश्यक तांत्रिक बदल करण्याच्या सूचना IT विभागाला देण्यात आलेल्या आहेत. त्याच्या अगोदर MHA-DBT 2.0 सॉरी, तर हे पोर्टल महाराष्ट्र शासन नव्याने अपडेट त्या ठिकाणी करतं. निधीची तरतूद वैद्यकीय व उच्च शिक्षण विभागांना या योजनासाठी पुरेशा निधीची तरतूद करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. अशा प्रकारे सांगितलेलं आहे. आणि आणखी GR मध्ये 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा क्लिअर होणं गरजेचं आहे. GR जर आपण बघितला, हा महाराष्ट्र शासनाचा GR पॉइंट टू पॉइंट जर आपण गेलो याच्यामध्ये, हे काही संदर्भ आहेत त्याच्यामध्ये. संदर्भ क्रमश एक बाहेरच्या राज्यात विद्यार्थ्यांचं जर ऍडमिशन झालं तर त्यांना स्कॉलरशिप मिळेल का, अशा प्रकारचा सुद्धा एक प्रश्न त्या ठिकाणी येतोय. येथील शासन मोटर निर्णय, शासन निर्णय येतील. त्याच्यामध्ये एक पॉइंट आहे, तो पॉइंट तुम्ही या GR मध्ये पाहू शकता की बाहेरच्या राज्यामध्ये ऍडमिशन झालं तरी OBC विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते. ती स्कॉलरशिप SC-BCच्या विद्यार्थ्यांना सुद्धा लागू राहील का, अशा प्रकारचं त्याच्यामध्ये एक GR मध्ये उल्लेख आलेला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर प्रदेश असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, इथे ऍडमिशन झालं असेल त्यांना सुद्धा स्कॉलरशिप आहे का, असाही प्रश्न विचारला जातो. परंतु अद्यापपर्यंत अशा विद्यार्थ्यांना कुठलीही स्कॉलरशिप त्या ठिकाणी मिळत नाही. जर तुमचं ऍडमिशन गव्हर्नमेंट कॉलेजला झालं असेल 15% ऑल इंडिया कोट्यातून, तर तुम्हाला स्कॉलरशिपचे लाभ ऑटोमॅटिक त्या ठिकाणी लागू होतात. परंतु जर तुमचं ऍडमिशन बाहेरच्या राज्यातील एखाद्या प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला झालं असेल तर तुमचं ऍडमिशन जे आहे ते ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी कन्सिडर केलं जातं त्या राज्यांकडनं. त्यामुळं महाराष्ट्र शासनाला त्या ठिकाणी जी काही स्कॉलरशिप द्यायला अडचण निर्माण होते. त्यामुळं अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही ज्यांचं बाहेरच्या राज्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं असेल तर अशा विद्यार्थ्यांना कुठलीही स्कॉलरशिप त्या ठिकाणी मिळत नाही. तशा प्रकारचा शासनाचा GR सुद्धा आहे, बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांना सुद्धा स्कॉलरशिप मिळाव्यात. परंतु तो अद्यापपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याला माझ्या माहितीप्रमाणे हे स्कॉलरशिप मिळालं नाही. हा GR जो आहे 25 मार्च 2022चा GR आहे. परंतु अद्यापपर्यंत कुठल्याही बाहेरच्या राज्यामध्ये म्हणजे अदर स्टेटमध्ये एखाद्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन झालं असेल, म्हणजेच मी प्रायव्हेट कॉलेज मध्ये म्हणतोय बाहेरच्या राज्यात, तर हा विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी म्हणून कन्सिडर केला जातो. त्यामुळं या विद्यार्थ्याला स्कॉलरशिपचे लाभ मिळत नाहीत. परंतु विद्यार्थ्याचं ऍडमिशन ऑल इंडिया कोटा थ्रू NCCच्या वेबसाईटवरनं बाहेरच्या राज्यामध्ये MBBS BDS साठी असेल किंवा BMS BHMS साठी असेल, बाहेरच्या राज्यामध्ये जर गव्हर्नमेंट कॉलेजला झाला असेल तर मात्र त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी कॅटेगरीचे लाभ मिळत असतात. परंतु प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीचेच विद्यार्थी त्या ठिकाणी कन्सिडर करतात. त्यामुळे ते लाभ त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. परंतु आता महाराष्ट्र शासन वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या सुधारणा करताना आपल्याला पाहायला मिळतं. GR मध्ये हा परराज्यातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा जर उल्लेख आला असेल त्या संदर्भात काही सकारात्मक पावलं महाराष्ट्र शासन उचलते का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे सगळे अपडेट तुम्हाला या YouTube चॅनल मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जेवढे शासन निर्णय जे आहेत विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणारे शासन निर्णय जे आहेत ते एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण अवेलेबल करून देणार आहोत. आपल्या कट ऑफ मंत्र ॲपमध्ये फ्री बुकलेटमध्ये शासन निर्णय नावाचं फोल्डर बनवलेलं आहे. या फोल्डरमध्ये तुम्हाला सगळे शासन निर्णय, मग फी संदर्भातले असतील, स्कॉलरशिप संदर्भातले असतील, वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक सवलती संदर्भातले शासन निर्णय एकाच ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना देतो. ऑल कॉलेजेसमध्ये कॉलेजेसची नावासहित कॉलेजेसचा कट ऑफ सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. लेटेस्ट न्यूज अपडेटमध्ये काउन्सिलिंग संदर्भातले जे काही महत्त्वाचे अपडेट आहेत ते सुद्धा तुम्हाला एकाच ठिकाणी त्या ठिकाणी पाहायला मिळतील. लाईव्ह काउन्सिलिंगमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण झूम वेबिनार सुद्धा अरेंज करणार आहोत. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं, या दरम्यान विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील तर छत्रपती अकॅडमी पुणेचा चॅट बॉक्स विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी ओपन आहे. चॅट बॉक्सचा वापर करून तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या मनातील काही प्रश्न असतील ते सुद्धा विचारू शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.